नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करणार आहोत। आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी येथील मावठा देवीच्या मंदिराकडे आपण आज आलेलो आहोत आणि याच मावठा देवीचं आपण दर्शन घेणार आहोत। सुमारे पाथर्डीपासून साधारणतः 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरणात म्हणजे डोंगराच्या कुशीत म्हणता येणार नाही, डोंगरावर ही देवी बसलेली आहे आणि या देवीचं आपण आज दर्शन घेणार आहोत। जवळपास 10 एकर परिसरामध्ये हा संपूर्ण मंदिर व्यापलेला आहे आणि या देवीचं दर्शन आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत। बराच वेळ झाला आम्ही प्रवास करून याला नाश्ता न केल्यामुळं जरा तब्येत बिघडली याची आणि हे समोर साई पुअर व्हेज आहे, या ठिकाणी आम्ही नाश्त्याला थांबलो। या ठिकाणची हॉटेल ही साई पुअर व्हेज म्हणून आहे, खूप मस्त आहे, शुद्ध शाकाहारी आहे आणि त्याचबरोबर मधली जी कलाकृती पेंटिंग केलेली आहे ती खूप मस्त आहे। या एका भिंतीवर विठ्ठलाची मूर्ती आणि त्याचबरोबर वारकरी यांचं चित्र जे रेखाटलं आहे ते खूप छान आहे आणि हे आपल्याला त्याकडे बघण्यासाठी आकर्षित करतं। हे आमचा उत्तम आहे आणि याला काय होतंय, बाहेरचा प्रवास म्हणलं की याला मळमळी सुटती, घरची आठवण येते आणि घरची आठवण येते। हे आमचा प्लेट शेर आहे आमचे, घरची डाळ पोळी आणली आमच्या डाळीसरने, ते खायला लागले। चला तोपर्यंत वाट बघतो आम्ही, डाळ खिचडी येते तोपर्यंत। ऑर्डर आलेली आहे, आता खिचडी मागवली आहे आम्ही, मसाला राईस आला, आता याची थोडीशी चव बघू आपण। आता आम्ही जे आपण वॉटर फ्लो बघितला होता ते ज्या तलावातून येते ते तलाव आपण बघू। चला इथं काही लोक मासे पकडायला लागलेत। या तलावामधून जे वाहून येतात मासे, ते मासे पकडण्याचं काम इथं काही जण करतायत बघा। जाळी फेकतात ते आणि जाळीच्या माध्यमातून ते मासे पकडायला सुरुवात आहे त्यांची। खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे या जो धरण आहे, बीड सांगवी म्हणून गाव आहे आणि बीड सांगवीच्या वरती एक धरण आहे आणि त्या धरणाला पूर्ण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी एवढं ओव्हरफ्लो झालं आहे रात्रीच्या पावसामुळं की ते अशा प्रकारे त्याच्या गेटमधून बाहेर सोडण्यात आले। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा निसर्गाचा हे आहे। एसटीचं टायर पंक्चर झालंय आणि दुसरी एसटी त्याला मदत करण्यासाठी आली, परंतु त्यांनी ती एसटी बाजूला घ्यायला पाहिजे होती, परंतु ती एसटी त्यांनी बाजूला नाही घेतली, त्यामुळं ट्रॅफिक झाली इथं। हे आता साईडला घ्यायला लागले ते। चला
आता आम्ही चहा घेतोय आणि चहा सोबत आमचे कृष्णा कोरडे यांनी क्रीम रोल घेतले. क्रीम रोल सुद्धा आम्ही त्याच्यासोबत खातोय. राजा काय बोलायला तयार नाही. बोला शेरे पाटील, तुम्ही बोला काहीतरी. या चहा प्यायला. हाय फ्रेंड, चहा प्यायला या. मागील 2 दिवसात झालेल्या पावसामुळे या नदीच्या पुलावर पाणी होतं आणि त्यामुळं काही दिवस ही वाहतूक बंद होती. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हा रस्ता पूर्णतः उकडून गेला आहे. एकदम दुरावस्था झालेली आहे या पुलाची. म्हणून आम्ही 2 दिवस लेट आज आलेलो आहोत. राज्याच्या बाहेरचे देखील बरेचसे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. नवरात्री आता आपण देवीच्या मंदिराच्या जवळ आलेलो आहेत आणि खूप जवळ आता देवीचं मंदिर आलंय आणि मोठ्या प्रमाणावर इथे विक्रेत्याची दुकाने सुद्धा आहेत. त्याचबरोबर इथे भाविकांची आज 7वी माळ आहे, त्यामुळे या ठिकाणी गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मंदिराच्या आता मुख्य प्रवासाकडे जात आहोत आणि काही पायऱ्या आहेत या ठिकाणी. त्या पायऱ्यावर चढून गेल्याच्या नंतर आपल्याला वरती जायचंय. मंदिराच्या पायऱ्या चढताना मला हे बाबा दिसले आणि मला यांच्याकडे जाण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही, कारण हे पूर्णपणे 100% अपंग होते. मी त्यांच्याशी थोडीशी बातचीत केली. तुमचं वय काय आहे आता? 40. बरं. तुमचं आधार वगैरे सगळं आहे का? बरं. घरकुल वगैरे तुम्हाला आतापर्यंत भेटलंय? घरकुल नाही भेटलं तुम्हाला? बरं. बघा किती विदारक परिस्थिती आहे. हे महाराज जे आहेत ते घनसंगी तालुक्यातले आहेत आणि यांना आतापर्यंत शासकीय योजनेचा म्हणजे घरकुल असेल किंवा आणखी काही योजना असतील त्या आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यापासून आपण हा ब्लॉग करताना त्यांच्या जे आपल्याला समस्या होत्या त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. हा जो आत्ता आपण समोरचा परिसर पाहिला होता हा डोंगरावरून घेतलेला परिसर होता आणि आता आपण डोंगराच्या देवीच्या मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहोत. इथूनच दर्शन रांगेसाठी आपल्याला लागावं लागतं आणि तिथून पुढं मंदिरात प्रवेश मिळतो. मुख्य मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि हेच मुख्य मंदिरातून चालण्यासाठी शिड्या आहेत आणि पुरुषांची वेगळी आणि महिलांची वेगळी अशा 2 रांगा आहेत. चला. काही ठिकाणी पोलीस बांधव कॅमेरा वापरू नका असं सांगतात, त्यामुळं मी तुम्हाला होईल तेवढं मंदिराचा परिसर आतमधला दाखवण्याचा प्रयत्न. मंदिराच्या आतमध्ये अशा प्रकारे कार्पेट टाकलेलं आहे आणि त्याच्यावरूनच चालण्याची व्यवस्था आहे भाविकांना. समोर हे देवीचं मंदिर डोंगरावर असल्यामुळं हा परिसर खूप छान दिसतो. इथून पूर्ण पावसामुळं परिसर हिरवागार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. मंदिराचा गाभारा नवरात्र असल्याने मोठ्या प्रमाणावर सजवण्यात आला आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाभारा पूर्ण सजवला आहे.
दर्शनासाठी खूप वेळ होईल, परंतु लवकर आमचे दर्शन झालेत. हे आमचे सगळे मित्र कंपनी हे यांना घेऊन मी इथं आलो होतो. बोला, सगळा खर्च दर्शन यांचाच कसं झालं? आहे. एकदम व्यवस्थित दर्शन झाले. रांग नव्हती, काही नव्हती, गर्दी नव्हती, काही नव्हती. देवी म्हणलं की जागरण गोंधळ आला, आणि जागरण गोंधळ आला म्हणलं की संबळ वाद्य आणि तो जो गोंधळी समाज आहे तो पण आला. या ठिकाणी आपल्या समोर एक बांधव आहेत, ते संबळ वाजवून या ठिकाणी आपली उपजीविका भागवतात. बघा कशा पद्धतीने ते गाणं म्हणतात. बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मोफत दवाखाना भेटतो. या ठिकाणी गरजू रुग्णांना मोफत गोळ्या आणि दैनंदिन जे दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध असते. त्याचबरोबर त्याच्याच बाजूला मंदिरामध्ये ज्या देवीसाठी अर्पण केलेल्या साड्या असतात, साडी चुडी असते, ती येथे घेण्यासाठी तर महिला भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. कशामुळं तर ही देवीची साडी आपल्या घरामध्ये ठेवल्याच्या नंतर आपलं हे धनधान्य किंवा सुख समृद्धी लाभते असा त्या भाविकांचा मानस आहे. नवरात्र उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरती आणि याच यात्रेचे हे दृश्य आहे. आणि या यात्रेनिमित्त विविध खेळ खेळण्या साहित्य विक्रीसाठी या ठिकाणी येत आहे. आणि तुम्ही पाहू शकता या डोंगरावरून जो खालचा परिसर आहे तो कशा पद्धतीने दिसतोय. पंत्या आलेल्या आहेत आणि या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर पंत्या येतात. कशामुळं तर दसरा झाल्याच्या नंतर दिवाळीचा सण येतो आणि दिवाळीला या पंत्यांची खूप आवश्यकता लागते. टक्के अपंग आहेत आणि अपंग असल्यामुळं हे आपल्या पोटाची गुजरण करण्यासाठी अशा प्रकारे कसरत करून जीवन जगत आहेत. हीच ती हॉटेल आहे जी मी लहानपणीपासून बघत आलो आहे. आज मितीला हा रस्ता खूप वर गेला आहे आणि हे खाली गेले पूर्णतः, म्हणजे रस्ता वर चढ झाला आहे आणि हे खाली गेल्यामुळं इथे झाडं आहेत आणि या झाडाखाली बसून फॅमिली विथ आपण मित्रपरिवाराला घेऊन आले त्यानंतर इथं निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा आनंद लुटू शकता. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. मी आज बनवलेला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ग्रामीण भागातील ही जी जीवनशैली आहे, यात्रा आहे, उत्सव आहे, त्यामध्ये येणारे अनेक विविध व्यापारी असतात, तसेच विविध खेळणे असतात, त्याचे मी छायाचित्र हे काढलेत तुमच्यासाठी. हे ग्रामीण शैलीचं अस्सल उदाहरण म्हणजे यात्रा असतं आणि हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.